महिला वर्गांसाठी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। ही गोष्ट जर तुम्ही केली नाही तर तुमचा रक्षाबंधनला येणारा पहिला व दुसरा हप्ता येणार नाही। त्यामुळे महिला वर्गांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व ही अपडेट माहिती जास्तीत जास्त महिला वर्गांपर्यंत शेअर करा। नमस्कार, माझं नाव आहे भूषण वाडेकर। BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनल व फेसबुक पेजची सुद्धा लिंक दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या। या टेलिग्राम चॅनलवर आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो। तर बघा, आपल्या सर्वांनाच माहिती की महाराष्ट्र सरकारमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे। महिलांना प्रतिमाहा 1,500 रुपये इतकी रक्कम ही शासनामार्फत देण्यात येणार आहे। आपल्या सर्वांनाच माहिती की त्याचे ऑनलाईन अर्जसुद्धा भरले गेले असून आता काहींचे पेंडिंगमध्ये, काहींचे अप्रूव्ह झाले, काहींचे रिव्ह्यूमध्ये आणि काहींचे रिजेक्ट झालेले। आता ही अपडेट त्यांच्यासाठी आहे ज्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झाले आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे किंवा रिव्ह्यूमध्ये आहे। तर बघा, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या व त्यानंतर ॲप अपडेट होत गेले, त्यानंतर त्या अडचणींचे हे निराकरण झाले आहे। पण महिलांना एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अपडेट करायची आहे, त्याशिवाय तुम्हाला तुमचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार नाही। तर बघा, ती अपडेट काय आहे, तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमची KYC ही अपडेट करून घ्यायची आहे। कारण की KYC जर अपडेट झालेली नसेल किंवा तुमचा आधार क्रमांक हा तुमच्या बँक अकाउंटशी संलग्न नसेल तर तुमचा पहिला हप्ता हा बँकेमध्ये येणार नाही। त्यामुळे महिला वर्गांनी पहिल्यांदा बँकेत जाऊन स्वतःचं आधार कार्डची झेरॉक्स व पॅन कार्डची झेरॉक्स व एक फोटो घेऊन जाऊन बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमची KYC डिटेल्स ही अपडेट करून घ्यायची आहे। बँक अकाउंट नंबरला तुमचा आधार कार्ड नंबर हा लिंक करून घ्यायचा आहे, त्याशिवाय तुमच्या रक्षाबंधनला येणारा पहिला व दुसरा हप्ता येणार नाही। लवकरात लवकर बँकमध्ये जाऊन ती KYC डिटेल तुम्हाला अपडेट करून घ्यायची आहे। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। तर आपण अशाच प्रकारची नवनवीन अपडेट माहिती घेऊन येत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच प्रकारची नवनवीन अपडेट माहिती ही घेऊन येत असतो।